काँग्रेसला मित्रपक्ष नकोत. शिवसेना उबाठाचा चंद्रपुरात वंचितशी घरोबा. 66 पैकी समसमान जागा लढविणार. चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक शिवसेना उबाठा आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र लढविण्याची घोषणा केली. चंद्रपुरात आयोजित पत्रपरिषदेत एकमेकांना स्वतःच्या पक्षाचे दुपट्टे घालून एकत्र आल्याची घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली. दोन्ही पक्ष महानगरपालिकेत समसमान म्हणजे 33 उमेदवार उभे करणार आहेत. काँग्रेसकडून सन्मानजनक वाटा न दिल्याने आम्ही युती करत असल्याचं म्हणत दोन्ही पक्षांनी काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र दोन्ही पक्ष भाजप विरोध या मुद्द्यावर एकत्र आले असल्याचा खुलासा करण्यात आलाय. आमचे मित्र स्नेहल बोलल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी समसमान जागा म्हणजे 50-50चा फॉर्म्युला या महानगरपालिकेत आम्ही ठरवलेला आहे आणि दोघेही पक्ष त्यानुसार आम्ही हे समोर निवडणूक लढणार आहोत. महाविकास हा प्रश्न आपण त्यांना विचारायला पाहिजे. आम्ही दोघेही एक भाजप विरोधी पक्ष आम्ही म्हणून चालतो, एक समविचारी पक्ष म्हणून काँग्रेसला पण आम्ही आता पूर्ण महाविकास आघाडी म्हणून त्यांना लोकसभेला विधानसभेला त्यांना मदत केली. त्यानुसार आम्ही नगर परिषदला पण त्यांच्यासोबत युती करण्याचा प्रश्न केला होता, पण त्यांच्यानुसार त्यांना मित्रपक्षाची गरज नाही आहे. त्याच्यानुसार त्यांच्यामुळे आम्हाला त्यांनी कोणी बोलणी केली नाही आणि त्यांनी आम्हाला काही विचारणा केली नाही गेल्या 1.5-2 महिन्यापासून. त्याच्यामुळे आम्ही आमचा मार्ग निवडला. येणाऱ्या 2 दिवसात आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार. आता त्यांचं कोणाचं नाव घेऊन काही बोलून त्या विषय नाही, पण आमचं सगळं सरळ मत आहे. सर्वप्रथम आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवलं आहे. सर्वप्रथम आपल्या कार्यकर्त्याला आपण जी युती झाली आपल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायसाठी युती झालेली आहे. त्याच्यामुळे इतर पक्षाचा विचार आम्ही नंतर करू. आपण सर्वांना मी सांगू इच्छितो, वंचित बहुजन आघाडी हा पक्ष गेल्या कित्येक दिवसापासून नाही का आज महानगरपालिकेमध्ये महानगर क्षेत्रामध्ये आपली ताकद मजबूतीने दाखवत आहे. त्या हेतूने आज आम्ही असा विचार केलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासोबत बराबरीच्या वाटेने म्हणजे 50-50च्या वाटेने आम्ही युती करणार आहोत त्यांच्यासोबत. आणि बहुतेक काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला विचारणी केल्यानंतर त्यांनी सन्मानजनक वाटा असा आम्हाला देण्यास तयार नसल्यामुळे ती युती आम्ही करण्यास नकार दिलेला आहे. आणि आदरणीय आमच्या पक्षाचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही सन्मानजनक याच्यातच युती कराल आणि त्यांच्यासोबतच राहाल. त्या हिशोबाने आम्ही उद्धव ठाकरे गटाशी शिवसेना गटाशी आम्ही युती करत आहोत. शिवसेना पक्षाशी युती करत आहोत. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।